नित्य स्वामी दर्शन 28 डिसेंबर. श्री गणेशाय नमः. श्री गुरुदेव दत्त. स्वामींच्या भोवती जमा झालेला भक्तवर्ग वाढतच होता. भक्तांना कुणकुण लागली होती की उद्या म्हणजे चैत्र वद्य त्रयोदशीला स्वामी हा अवतार समाप्त करणार. पुन्हा स्वामींचे दर्शन नाही. मध्यरात्र कोंदाटू लागली. लोकांच्या डोळ्याला अश्रूंच्या धारा लागल्या होत्या. सर्वजण जागेच होते. वटवृक्षाखाली स्वामी शांत चित्त वज्रासन घालून बसले होते. पहाटेची वेळ होती. स्वामींनी खुणेने आपल्या सर्व सेवेकरांना जवळ बोलावले आणि त्यांना सांगितले, स्नान घाला. ते शब्द ऐकले मात्र सेवेकरी हमसाहमशी रडू लागले. स्वामी प्रेमळ स्वरात सेवेकरांना म्हणाले, इतकी वर्ष ह्या माझ्या देहाची तुम्ही सेवा केलीत. आता निरोपाचा क्षण जवळ आला. माझी जाण्याची वेळ झाली. मला स्नान घाला. स्वामींचे शब्द ऐकून सेवेकरी स्वामींच्या जवळ गेले. स्नान घातले. ब्रह्मवृंदाने वेदघोष केला. स्वामींच्या पूजेला आरंभ झाला. स्वामींना केशर आणि कस्तुरी अर्पण केली. स्वामींच्या नामाचा जय जयकार घुमू लागला. पहाट व्हायला आली. प्रकाशाचे दूत स्वामी चरणांशी आले. ते सुद्धा आज स्तब्ध होते. स्वामींच्या चरणांना स्पर्श करीत ते प्रकाशाचे दूत गर्दीत मिसळून गेले. सकाळ लख्ख उजाडली. चैत्र वद्य त्रयोदशी. बहुधान्य नाम संवत्सर. प्रीतियोगाशी ही पहाट खोळंबली होती. आकाशात सर्व शुभग्रहांची दाटी झाली होती. स्वामींच्या नजरेतून अक्षरशः अमृतधारा निथळत होत्या. परमेश्वरी तेज दाटून आले होते. समर्थांनी सर्वांकडे प्रेमाने पाहिले. आपला उजवा हात उंचावला. उच्च स्वरात म्हणाले, माझ्या परमभक्तांनो, माझी अवतार समाप्ती होणार. देहाने मी जाणार, परंतु मी सूक्ष्म रूपात तुमच्या भोवतीच आहे. हे कदापिही विसरू नका. मला हाक मारल्या क्षणी मी प्रकट होईन. कुणीही संकटात सापडले की मला हाक मारा. घाबरू नका, भिवू नका. मी तुमच्या पाठीशी सदैव आहे, हे कधी विसरू नका. समर्थ उभे राहिले. आपले अजानुबाहू कमरेवर ठेवले. सर्वांकडे प्रेमळ नजरेने पाहिले. लोक स्वामीनामात दंग झाले. पांढरी शुभ्र गाय अचानक हमरू लागली आणि खाली स्वामींच्या चरणांशी बसली. अचानक तिने हंबरडा फोडला. त्या क्षणी लोकांच्या मुखातून एकच स्वर निनादू लागला, अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री स्वामी महाराज की जय. वटवृक्षाची पाने अचानकपणे वाऱ्याच्या झोताबरोबर खाली आली आणि टपाटपा स्वामींच्या मस्तकावर गळून पडू लागली. पर्जन्यधारा कोसळू लागल्या. इतक्यात एक चमत्कार घडला. स्वामींच्या हृदयातून एक तेजस्वी ज्योत बाहेर पडली आणि अवकाशाच्या दिशेने झेपावली. त्या क्षणी आकाशातल्या लक्षावधी घंटा वाजू लागल्या. स्वामी भक्तांचा भक्ती गजर त्या घंटानादात मिसळून गेला. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.